लोकसभेचं वारं सध्या जोरात सुरू आहे। पैलवान चंद्रहार पाटलांनी लोकसभेसाठी शड्डू मागेच ठोकलाय। मी लोकसभा निवडणूक लढविणारच हे त्यांनी जाहीर केले। पक्ष तर पक्ष नाही तर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे देखील त्यांनी मागेच घोषित केले होते। मला एक नंबरच्या पक्षापासून ते सगळ्याच पक्षांनी विचारणा केले असं देखील त्यांनी सांगितलं होतं। नमस्कार, मी चेतन सावंत। स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पैलवान चंद्रहार पाटलांनी भव्य बैलगाडा शर्यती व रक्तदान शिबिर घेत सांगलीच्या राजकारणात स्वतःचे एक स्पेस निर्माण केले। ते रोज विविध माध्यमातून जनतेच्या संपर्कात आहेत। त्यांचा जनसंपर्क देखील मागच्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावरती वाढल्याचं आपणास पाहायला मिळतं। कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवायचीच असा चंग त्यांनी बांधलाय। पण पक्ष मात्र फिक्स होत नाहीये। मध्यंतरी त्यांनी अजितदादांची देखील भेट घेतली होती, परंतु ही जागा भाजपकडे असल्याने आणि अजितदादाचा जो राष्ट्रवादी गट आहे किंवा पक्ष आहे तो महायुतीत असल्यामुळे ही जागा भाजपकडे जाण्याची अधिकची शक्यता आहे। भाजप व काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता पाहता पैलवान चंद्रहार पाटलांचा प्लॅन बी तर ॲक्टिवेट झाला नाहीये ना, असा सवाल उपस्थित होतो। त्याला कारणही तसंच। पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत पैलवान चंद्रहार पाटलांची बैठक झाल्याचं वृत्त काल काही माध्यमांमधून किंवा काही पोर्टलमधून आलं होतं। तर याबाबत आम्ही पैलवान चंद्रहार पाटील यांच्याशी बोललो असता त्यांनी सांगितलं की मला तिथून निमंत्रण आहे, परंतु सध्या त्यांची वेट अँड वॉचची भूमिका आहे आणि येत्या काळात ते पाहू अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली। वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची नुसत्या बोलणी सुरू असून निवडणुकांचे पडगम जवळ आले तरी अंतिम निर्णय काय होताना दिसत नाहीये। त्यामुळे वंचितने देखील सगळ्या मतदारसंघात आपली तयारी सुरू केल्याचं चित्र दिसत आहे। 2019 साली गोपीचंद पडळकरांनी याच सांगली लोकसभा मतदारसंघातून वंचितकडून लढताना तब्बल 3 लाखांच्या वर मते घेतली होती। वंचित बहुजन आघाडी पैलवान चंद्रहार पाटलांच्या माध्यमातून सांगली लोकसभा मतदारसंघात नवीन समीकरणे आखू पाहतायत का? मागच्या लोकसभेत वंचितने गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून जो करिश्मा सांगली लोकसभा निवडणुकीत केला होता तो यावेळी वंचित पैलवान चंद्रहार पाटलांच्या रूपाने साधला जाणार का, हे येत्या काळातच आपणास कळेल। तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हे तुम्ही आम्हाला कमेंटमधून कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्पेशल गोष्टच्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।